पावसाळ्याचा सीझन आहे आणि चोहीकडे तुफान पाऊस चालू आहे. सगळे जंगलप्रेमी ऑक्टोबरची वाट बघतायत आतुरतेने की कधी ऑक्टोबर येतो, कधी जंगल्स परत ओपन अप होतात. आता हे तर खरं आहे की पावसाळ्यात जंगलांचे कोर झोन्स बंद असतात, बट जंगलांचे बफर झोन्स हे चालूच राहतात. आता प्रॉब्लेम असा आहे की बफर झोन्समध्ये एवढ्या लांब लोक प्रवास करत नाहीत, कारण तुम्हाला प्राण्यांचं सायटिंग होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. जसं मी आधी म्हणालो आहे, पावसाळा असो, हिवाळा असो, कुठलाही सीझन असो, जर तुम्ही जंगलाचा आनंद घ्यायला गेलात तर जंगल तुम्हाला रिकाम्या हाती परत पाठवणार नाही. मला असाच जंगलातील पावसाळ्यातला सुंदर अनुभव गेल्या वर्षी आलेला. तुम्हाला हा व्हिडिओ आठवत असेल. आपल्याला टायग्रेस छोटी मधू आणि तिची 3 छोटी छोटी पिल्लं दिसलेली. तसाच मी परत या पावसाळ्यात ताडोबाच्या जंगलात आलो आहे पावसाचा आनंद घ्यायला. आणि इकडे छोटी मधू आणि तिची 3 पिल्लं माझी वाट बघत होती. किती मोठी झालीत ही पिल्लं एका वर्षात. आता ते तिच्या आईला पण काही महिन्यातच सोडून आपापल्या वाटेला निघून जातील. ओळखीच्या प्राण्यांना मोठं होताना परत परत बघताना जो आनंद मिळतो तो काही वेगळाच आहे. सो या टायगर्सनी एक सांबार किल केलंय जवळच, आणि त्यामुळे आमच्या चोही दिशांना टायगर्सच होते. हे 4 टायगर्स, 3 कब्ज आणि छोटी मधू नुसते लेफ्ट राईट पुढे सगळीकडे फिरत होते. त्यातलंच एक कब पाणी पिण्यासाठी आमच्या जीपच्याच दिशेने आला. पाणी रस्त्यातच साठलेलं. यात गाईडची आणि ड्रायव्हरची खरंच हुशारी होती, कारण त्यांना माहीत होतं की ह्याला कदाचित पाणी प्यायचं आहे. फॅन्टॅस्टिक सायटिंग्स दिलेत, पोजेस दिले आहेत. पाण्यात बसलाय, पाण्यात उठलाय, पाणी पितोय. म्हणजे मला टायगर दिसलाय अनेकदा, बट एवढे पोजेस देताना पहिल्यांदाच दिसलाय. या पावसाळ्यात माझ्याबरोबर 4 गेस्ट सुद्धा आलेले सफारीला. अ बिग थँक्यू टू ऑल ऑफ यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, पाहत रहा जंगल प्रथम. आणि जर तुम्हाला असे अनुभव हवे असतील तर आमच्याबरोबर सफारीला जरूर या. आमच्या सफारीचे सगळे डिटेल्स इंस्टाग्राम चॅनल जंगल प्रथमवर उपलब्ध आहेत, ते जरूर पहा.